नमस्कार मित्रांनो, कथामंथन मराठी या आपल्या लाडक्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ धार्मिक नाही, तर श्रद्धेचा आणि अढळ विश्वासाचा एक महासागर आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की वर्षातील अशा काही मोजक्याच रात्री का असतात जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड एका विशिष्ट ऊर्जेने भारलेले असते? अशी एक रात्र जेव्हा साक्षात पृथ्वीचा पुत्र आपल्या आराध्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करतो आणि त्या तपश्चर्येच्या अग्नीतून एक असा दिवस जन्माला येतो जो करोडो भक्तांची संकटे एका क्षणात भस्म करण्याची शक्ती ठेवतो, ज्याला आपण अंगारक चतुर्थी म्हणतो. ती केवळ एक तिथी नाही, तर तो एक दैवी चमत्कार आहे. मंगळ ग्रहाचा लाल रंग आणि गणपती बाप्पाचे सिंदुरी रूप यांचा असा काय संबंध आहे की या दिवशी केलेल्या एका उपवासाचे फळ वर्षभराच्या सर्व चतुर्थींच्या बरोबरीचे मानले जाते? चला तर मग आज आपण कथामंथन मराठीच्या माध्यमातून एका अशा अद्भुत प्रवासाला निघणार आहोत, जिथे तुम्हाला कळेल की एका मातीच्या गोळ्यापासून मंगळ देवापर्यंतचा प्रवास कसा झाला आणि बाप्पाने आपल्या लाडक्या भक्ताला कोणते असे वरदान दिले, ज्यामुळे आजही संपूर्ण जग या दिवसाची आतुरतेने वाट पाहते. ही कथा आहे त्याग, भक्ती, उग्र तपश्चर्या आणि विघ्नहर्त्याच्या अगाध मायेची. कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या कथामंथन मराठी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अशाच नवनवीन पौराणिक कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळते. तर आता वळूया आपल्या मुख्य कथेकडे. फार प्राचीन काळची ही गोष्ट आहे, जेव्हा हे जग आजच्यासारखे नव्हते. चहूकडे निसर्गाचे साम्राज्य होते आणि ऋषीमुनी आपल्या तपाने वातावरणात पवित्रता टिकून होते. अवंतिका नगरीमध्ये, ज्याला आपण आज उज्जैन म्हणून ओळखतो, तिथे भारद्वाज नावाचे एक परमज्ञानी ऋषी राहत होते. ते ऋषी केवळ वेदवेत्तेच नव्हते, तर त्यांच्याकडे एका अद्भुत तेजाचे वरदान होते. एकदा हे ऋषी क्षिप्रा नदीच्या काठावर स्नानासाठी गेले असता त्यांच्या अमोघ तेजाचा एक अंश पृथ्वीवर पडला. साक्षात पृथ्वी मातेने तो अंश आपल्या कुशीत घेतला. काही काळानंतर त्या अंशातून एका अत्यंत तेजस्वी, रक्तवर्ण आणि सुंदर बालकाचा जन्म झाला. तो बालक सामान्य नव्हता. त्याच्या शरीरातून अग्नीसारख्या ज्वाळा बाहेर पडत होत्या आणि त्याचे डोळे सूर्यासारखे चमकत होते. पृथ्वी मातेने स्वतः त्याचे पालनपोषण केले, म्हणून त्याला भौम असे नाव पडले. पृथ्वीचा पुत्र असल्याने त्याला भूमिपुत्रही म्हटले जाऊ लागले. जसा जसा भौम मोठा झाला तसे त्याचे तेज सर्वत्र पसरू लागले. मात्र त्याच्या मनात एक अनामिक ओढ होती. त्याला जाणून घ्यायचे होते की या सृष्टीचे चालक कोण आहेत आणि त्याच्या जन्माचे खरे प्रयोजन काय आहे. जेव्हा तो आपल्या पिता भारद्वाज ऋषींकडे गेला तेव्हा ऋषींनी त्याला पाहिले आणि ते अचंबित झाले. त्यांनी ओळखले की हा बालक भविष्यात विश्वाच्या कल्याणासाठी मोठा त्याग करणार आहे. भारद्वाज ऋषींनी भौमाला उपदेश दिला की हे पुत्रा, या जगातील सर्व दुःखांचे निवारण करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी एकच शक्ती आहे, ती म्हणजे भगवान गणेश. जर तुला तुझ्या अस्तित्वाचा अर्थ शोधायचा असेल आणि आयुष्यात मंगल घडवून आणायचे असेल तर तुला त्या विघ्नहर्त्याची शरण जावी लागेल. भौमाच्या मनात आपल्या पित्याचे शब्द कोरले गेले. त्याने मनोमन ठरवले की जोपर्यंत साक्षात गणपती दर्शन देत नाहीत तोपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही. अवघ्या 7-8 वर्षांच्या वयात भौम अरण्यात निघून गेला. त्याने नर्मदा नदीचा शांत आणि रमणीय काठ निवडला. तिथे एका एकांत ठिकाणी त्याने मातीची एक सुंदर गणेश मूर्ती तयार केली. सुरुवातीला त्याने फळे आणि पाणी घेऊन तपश्चर्या सुरू केली. काही वर्ष उलटली.
पण बाप्पा प्रसन्न झाले नाहीत. भौमाची ओढ कमी होण्याऐवजी वाढतच गेली. मग त्याने अन्नाचा पूर्णपणे त्याग केला. तो केवळ हवेवर जगू लागला. उन्हाळ्यात अंगावर पडणारे कडक ऊन, पावसाळ्यात होणारी मुसळधार वृष्टी आणि हिवाळ्यातील हाडे गोठवणारी थंडी याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. त्याचे मन केवळ ओम गंग गणपतये नमः या मंत्रात रंगले होते. भौमाची भक्ती इतकी तीव्र होती की त्याच्या शरीराभोवती मुंग्यांनी वारूर केले. वेली त्याच्या अंगाभोवती विळखा घालून वर गेल्या, पण भौम आपल्या जागेवरून ढळशला नाही. त्याचे तप इतके उग्र झाले की त्यातून निघणाऱ्या उष्णतेने स्वर्गलोकातील देवसुद्धा भयभीत झाले. कथामंथन मराठीच्या या भागात आपण पाहत आहोत की भौमाची ही निस्सीम भक्ती पाहून साक्षात इंद्रदेवही काळजीत पडले. त्यांना वाटले की हा बालक इंद्राचे पद तर हिरावून घेणार नाही ना. पण भौमाची इच्छा सत्ता मिळवण्याची नव्हती. त्याला तर केवळ बाप्पाचे दर्शन हवे होते. सहस्रो वर्ष उलटली आणि अखेर तो सुवर्ण दिन उजाडला. तो दिवस होता माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी. विशेष म्हणजे त्या दिवशी मंगळवार होता. अचानक पूर्ण अरण्यात एक सुवास दरवळू लागला. आकाश निळेभोर झाले आणि ढगांच्या आड दैवी दुंदुभी वाजू लागल्या. साक्षात सिद्धिविनायक बाप्पा आपल्या दिव्य रूपात तिथे प्रगट झाले. बाप्पाचे रूप पाहून भौमाचे डोळे दिपले. बाप्पाच्या सोंडेवर शेंदूर होता, हातामध्ये पाश आणि अंकुश होता आणि त्यांच्या स्मित हास्यातून जणू 7 समुद्रांचे अमृत बरसत होते. बाप्पाने आपल्या कोमल हाताने भौमाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला ध्यानातून जागे केले. भौमाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा समोर आपल्या आराध्याला पाहून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने बाप्पाच्या चरणांवर लोटांगण घातले आणि आपल्या भक्तीने बाप्पाला ओलावले. बाप्पा प्रसन्न होऊन म्हणाले, हे भौमा, तुझ्या या निस्सीम भक्तीने मी अत्यंत तृप्त झालो आहे. तू आजवर जे कष्ट सोसले आहेस त्याचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. तू जे मागशील ते तुला मिळेल. भौमा अतिशय नम्रपणे म्हणाला, हे देवादिदेवा, मला दुसरे काहीही नको. मला फक्त हेच हवे आहे की तुमचे हे मोहक रूप माझ्या डोळ्यात कायमचे साठवून राहावे. तसेच मला देवांसाठी अमृत मिळवण्याचे भाग्य मिळावे आणि तुमचे नाव माझ्या नावाशी कायमचे जोडले जावे. जो भक्त या दिवशी तुमची उपासना करेल त्याला आयुष्यात कधीही कोणत्याही संकटाचा सामना करावा लागू नये. बाप्पा हसले आणि त्यांनी तथास्तु म्हटले. बाप्पा म्हणाले, हे पृथ्वीपुत्रा, तुझा वर्ण अग्नीसारखा लाल आहे, म्हणून आजपासून तुला अंगारक या नावाने ओळखले जाईल. तू आकाशात मंगल ग्रह बनून विराजमान होशील. 9 ग्रहांमध्ये तुझे स्थान अत्यंत मानाचे असेल. तू भक्तांचे कल्याण करणारा मंगल असशील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज मंगळवार आहे आणि चतुर्थी तिथी आहे. त्यामुळे आजपासून ही तिथी अंगारक चतुर्थी म्हणून जगभर प्रसिद्ध होईल. जो कोणी मनुष्य या दिवशी विधिवत माझे व्रत करेल त्याला वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थींचे पुण्य एकाच दिवशी मिळेल. त्याच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतील आणि त्याच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा अक्षय वास राहील. जो भक्त रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन माझे पूजन करेल त्याची सर्व संकटे मी स्वतःच्या खांद्यावर घेईन. अशा प्रकारे भौमाचे रूपांतर मंगल देवामध्ये झाले आणि अंगारक चतुर्थीला हे दिव्य महत्त्व प्राप्त झाले. मित्रांनो, कथामंथन मराठीच्या माध्यमातून ही कथा सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की श्रद्धा आणि सबुरी असेल तर देव नक्कीच पावतो. अंगारक चतुर्थीचा उपवास हा अत्यंत कडक आणि फलदायी मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शक्य असल्यास लाल वस्त्रे परिधान करावीत. बाप्पाला लाल फुले आणि दुर्वा अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी आपल्यातील नकारात्मक विचार आणि आळस यांचा त्याग करून
मनामध्ये भक्तीचा अग्नी प्रज्वलित करायचा असतो. दिवसभर बाप्पाचे स्तोत्र पठण करावे आणि रात्री जेव्हा चंद्र उदय होतो तेव्हा त्याला नमस्कार करून उपवास सोडावा. यामुळे मनाला एक वेगळीच शांती आणि शक्ती मिळते. अनेक भाविकांच्या मनात प्रश्न असतो की अंगारक चतुर्थीला नक्की काय करावे. तर मित्रांनो, या दिवशी गणपती अथर्व शीर्ष पठण करणे अत्यंत लाभदायक असते. जर तुम्हाला काही समस्या येत असतील तर बाप्पाकडे तुमचे मन मोकळे करा. तो आईच्या मायेने तुमचे ऐकून घेईल. बाप्पाला मोदक प्रिय आहेत, कारण मोदक हे आनंदाचे प्रतीक आहे. बाप्पाला दुर्वा प्रिय आहेत, कारण दुर्वा ही शीतल असते आणि ती आपल्या मनातील राग शांत करते. ही कथा केवळ एकदा ऐकून सोडून देण्यासारखी नाही, तर ती मनात साठवून ठेवण्यासारखी आहे. आपल्या कथा मंथन मराठी चॅनलचा हाच प्रयत्न असतो की आपल्या संस्कृतीतील हे मौल्यवान विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बाप्पाचे काही अनुभव आले असतील तर तेही आमच्याशी शेअर करा. आणि हो, कथा मंथन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पवित्र कथेचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. बाप्पा आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव उभा राहो आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मंगलमय करो. श्रद्धा आणि भक्तीच्या या मार्गावर आपण सदैव सोबत राहूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजच्या या भागात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रसाळ कथेसह, फक्त आपल्या कथा मंथन मराठीवर. धन्यवाद.